आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा मी हे चिकन आणले, हे अर्धा किलो चिकन साफ करून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता ते पहिलं मॅरिनेट करायचं आहे आणि त्या मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। मीठ, मसाला, हळद, हिंग, मिरची, ओली मिरची मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि काश्मीरी मिरची। मी मिरची पावडर वापरली नाही आहे, त्यासाठी अख्खी मिरची भिजत घालून ती मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे। बिर्याणी मसाला, जिरं पावडर, धणा पावडर। आता हे सगळं आपण मॅरिनेट करूया ह्याला आणि रात्रभर आपण ठेवूया। हे सर्व मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवायचं रात्रभर आणि उद्या सकाळी त्याला रूम टेम्परेचरला आणायचं। हे रात्रभर ठेवणार आहे मॅरिनेट करायला, म्हणून त्यासाठी दही पण ह्यालामध्ये मॅरिनेशनमध्ये असतं, पण ते मी आत्ता लावत नाही। उद्या सकाळी बाहेर काढल्यानंतर मी त्याला दही लावून मी 2-3 तास मॅरिनेट करून ठेवेन, जोपर्यंत आपली बिर्याणीची बाकी तयारी होईपर्यंत ते मॅरिनेट होईल। आता मॅरिनेशनसाठी आपण सर्व साहित्य चिकनमध्ये घालून घेऊया। मीठ, मसाला, हळद, हिंग, मिरची, लिंबाचा रस, काश्मीरी मिरची, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, जिरा पावडर, धणा पावडर आणि बिर्याणी मसाला। आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि सर्व चिकनला हा सगळा मसाला लागेल। ते फ्रीजमध्ये रात्रभर मी ठेवून देईन आणि उद्या सकाळी रूम टेम्परेचरला आणण्यासाठी सकाळी मी बाहेर काढेन। आता हे सर्व एकत्र करून झालेलं आहे, सगळा मसाला चिकनला चांगला लागला आहे आणि आता हे मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवते। काल रात्री आपण ह्या चिकनला सर्व मसाले लावून ठेवले होते आणि ते मसाले लावून आपण फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते। आज सकाळी मी ते बाहेर काढले आणि त्याला 2 तास झाले। आता ते रूम टेम्परेचरला आलं आहे। त्यामध्ये मी आता हे दही घालते, त्यामध्ये मी थोडं तेलही घालते। आता हे सर्व मिक्स करून पुन्हा मी 2 तास मॅरिनेट करत ठेवते। आपल्याला दुसरी तयारी करायची आहे बिर्याणीची, म्हणजे भात तळायचा आहे, कांदा तळायचा आहे, बटाटे तळायचे आहेत, तोपर्यंत हे मॅरिनेट होईल। आता ह्याला दही आणि तेल मिक्स करून चांगलं झालं आहे। हे 2 तास आता मी मॅरिनेट करत ठेवते। ही माझी रेसिपी थोडी वेगळी आहे आणि त्याला करायलाही थोडा टाईम लागतो, पण टेस्टला अतिशय सुंदर लागते। पुढच्या तयारीसाठी मी हे कांदे सोलून धुवून घेतले आहेत। हे मी 7 कांदे घेतले आहेत। 5 कांदे हे तळण्यासाठी आहेत आणि 2 कांदे हे कोमवण्यासाठी आहे। चिकन शिजत घालायच्या आधी हे कोमवून त्याच्यावरती चिकन शिजत घालेन। हे 4 मी मोठे मोठे बटाटे घेतले आहेत। याचे उभे काप करून ते मी तळून घेणार आहेत, फ्रेंच फ्राईज सारखे। उभे स्लाइस करण्याच्या आधी मी हे सोलून घेणार आहे आणि नंतर मग त्याचे उभे काप करणार आहे। कांदा मी हा उभा कापून घेते। हा असा उभा कांदा कापायचा, पण तो खूप पातळ पण नाही कापायचा आणि खूप जाडा पण नाही कापायचा। आणि कापून झाल्यानंतर ते असा पाकळ्या सोडवून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला तळायला चांगलं पडतं। बटाट्याचे स्लाइस मी अशा करून घेतले। त्याला मोठेच बटाटे घ्यायचे, म्हणजे स्लाइस लांबलचक मोठ्या होतात स्लाइस, आणि एवढ्या जाडीचे कापायचे। त्यानंतर हे असे उभे तुकडे करायचे, थोडे जाडसरच ठेवायचे। त्यानंतर हे अशा तुरटीच्या पाण्यामध्ये घालायचं, आणि तुरटी तुमच्या घरी नसेल तर साध्या पाण्यामध्ये घातले तरी चालतं। आणि नंतर मग स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याचं स्टार्च काढून टाकायचं आणि नंतर कपड्यावरती वाळत घालायचं, म्हणजे थोडंसं सुकलं साधारण की मग तेलात घातल्यानंतर तेल उडत नाही। आता तळण्याचं साहित्य: काजू, किसमिस, बटाटे आणि कांदा। बटाटे मी स्लाइस हे 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आणि आता कपड्यावर थोडा वेळ वाळत घालते। कांदा हा असाच तळला तरी चालतो किंवा ह्याला मीठ लावून तळला तरी चालतो। मीठ लावल्यानंतर लवकर तळला जातो। आता आपण पहिल्यांदा चिकन शिजत घालूया। त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल घालते। तेल चांगलं तापू दे, त्यासाठी मी गॅस थोडा मोठा करते, नंतर बारीक करते। तेल आता तापलं आहे, त्यामध्ये मी हिंग घालते। आता कांदा घालते, त्यावरती हळद घालते। कांदा आपला चांगला मऊ झाला आहे आणि थोडा लालसर झालेला आहे, त्याच्यावरती मी चिकन घालून घेते आणि 2 मिनिटं परतते। आता हे चांगलं परतून झालेलं आहे। आता ह्यामध्ये पाणी घालत नाही अजिबात, कारण ह्याच्यामध्ये चिकनलाच पाणी सुटतं आणि दह्यालाही पाणी सुटतं, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही। ते आता मी झाकून ठेवते आणि ह्याला शिजायला अर्धा तास तरी लागेल। मंद गॅसवरती आता हे शिजत राहील। चिकन शिजेपर्यंत आपण तळायचं साहित्य तळून घेऊया। त्यासाठी मी तेल तापत ठेवले। तेल आता चांगलं तापलं आहे, त्यामध्ये आपण काजू तळून घेऊया। आता काजू आपले चांगले तळून झालेले आहेत, लालसर सोनेरी रंगावर झाले आहेत, ते आपण काढून घेऊया। आता हे किसमिस तळून घेऊया। आता किसमिस पण चांगले तळून झालेले आहेत, ते आपण काढून घेऊया।
चांगले दाणे फुलले आहेत. आता आपण बटाटे तळून घेऊया. ते थोडे थोडे घालूया म्हणजे एकमेकाला चिकटणार नाहीत. बटाटे हे बारीक गॅसवरती शिजवून घेतले पाहिजेत म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजतात. सोनेरी रंगावरती होईपर्यंत आपण तळून घेऊया. बटाटे आपली सगळी तळून झालेली आहेत. आता आपण कांदा तळूया. त्यासाठी आपण गॅस थोडा मोठा करूया आणि तेल चांगलं तापलं पाहिजे. कांदा टाकताना तो मोठाच गॅस ठेवायचा कारण कांदा ओला असतो आणि म्हणून तेल एकदम थंड होतं. आता टाकून झाल्यानंतर गॅस बारीक करू. आपण कांदा तळतोय तो कांदा होईपर्यंत आपण बाजूला भात करून घेऊया. त्यासाठी आपण मी कढईमध्ये तूप घालते. तूप आता आपलं चांगलं तापलं आहे. त्यामध्ये आपण खडा मसाला घालूया. काळी मिरी, लवंग, चक्रीफूल, दालचिनी, मोठी वेलची, बारीक वेलची, तमालपत्र, त्यावरती तांदूळ. हा बिर्याणीच राईस आहे. तो चांगला स्वच्छ धुवून निथळत ठेवला होता. तो आपण थोडा परतून घेऊया. पण हे जास्ती परतवायचं नाही कारण जास्ती परतलं तर तो तांदूळ तुटतो. म्हणून थोडा वेळ 2-5 मिनिटच आपण परतून घेऊया. त्यामध्ये गरम पाणीच घालायचं. त्यासाठी मी बाजूला पाणी तापत ठेवलं आहे. आता तांदूळ आपला चांगला परतून झालेला आहे. 1-2 मिनिटच परतायचं. आता त्यामध्ये मी गरम पाणी घालते. हा भात एकदम मऊ करायचा नाही त्यामुळे पाणी हे नेमकंच घालायचं. भातामध्ये मी मीठ घालते. चवीपुरतं मीठ घालते म्हणजे भात फिका लागत नाही. आणि त्यामध्ये लिंबू पण घालते, लिंबाचा रस. त्यामुळे भात सुट्टा होतो. सुरुवातीलाच आपण तूप घातलेलं आहे आणि लिंबू, त्याच्यामुळे भात सुट्टा होतो. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही वाफ येण्यासाठी कारण झाकणीचं पाणी त्यामध्ये पडतं म्हणून. आता आपला हा भात तयार झालेला आहे. तो आता मी परातीमध्ये काढून थंड करत ठेवते फॅन खाली म्हणजे तो सुट्टा होईल. असा पण सुटाच बनलेला आहे पण फॅन खाली अजून तो सुट्टा करूया. मी ही 2 अंडी पण बॉईल करून घेतलेली आहे. ती शेवटी घालणार आहे डेकोरेशनसाठी. हे कंपल्सरी नाही आहे. ही बॉईल केलेली अंडी आहेत त्याच्यावरती मी मीठ घालून घेते आणि त्याच्यावरती काळी मिरी पण घालून घेते. अंडी ही डेकोरेशनसाठीच आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. आता आपली बिर्याणीची सगळी तयारी झालेली आहे. आता आपण लेयर्स लावायला घेऊया. या भांड्यामध्ये आपल्याला लेअर लावायचे आहेत. त्यासाठी मी आधी तूप लावून घेते या भांड्याला आणि मग त्याच्यानंतर सगळे त्याच्यामध्ये लेयर्स लावून घेईन. मी आता भांड्याला तूप चोळून घेते आहे. आपण आता लेयर्स लावायला घ्यायचं आहे. त्यामुळे पहिला लेअर मी भाताचा लावते. भात मी असा सगळा पुसून घेते. त्यावर चिकन घालते, त्यावरती कांदा घालते, त्यावरती बटाटे घालते, त्यावर काजू, किसमिस, कोथिंबीर, पुदिना. आता हे सर्व घालून झाल्यानंतर परत मी एकदा भाताचं लेअर लावते. पाण्याचा हात घेऊन मी ते दाबून घेते म्हणजे सर्व नीट व्यवस्थित लागलं जाईल. आता ह्या मी भाताचा लेअर लावून घेतला आहे आणि तो पाण्याचा हात लावून मी दाबून घेते आणि त्यावरच मी केशर पण घालून घेते म्हणजे केशरचा रंग भाताला चांगला येईल. आता परत मी त्याच्यावर चिकन लावून घेते. असे मी 3 ते 4 लेयर्स लावून घेईन. आता आपले सर्व लेयर्स लावून झालेले आहेत. त्याच्यावरती मी केशर घालते म्हणजे भाताला चांगला कलर येईल. आता मी ह्याला असे होल पाडून घेते मध्ये मध्ये आणि ह्यामध्ये मी केशर घालते. त्यामध्ये आता मी तूप घालून घेते. हे घरातलं साजूक तूप असेल तर जास्ती चांगलं टेस्ट लागते. उरलेलं तूप मी बाजूनी पण घालते म्हणजे बिर्याणीला टेस्ट पण येते आणि खालून लागत नाही कारण आपल्याला ही परत गरम करत चांगली वाफ आणायची आहे त्याला. आता सर्वात शेवटी म्हणजे आपण ही अंडीची केली त्याच्यावरती मीठ आणि काळी मिरी लावलेलं आहे. ते सर्व अंडी अशी त्याच्यावरती लावते. आता ह्याला आपण झाकण ठेवून बंद करून चांगली 10 मिनिट वाफ घेतली की ते छान बिर्याणी तयार होईल. बिर्याणी वाफ येण्यासाठी आपण आता बारीक गॅसवर ठेवली आहे आणि आपल्याला स्मोक बिर्याणी करायची आहे. त्यासाठी आपण कोळसे पण पेटवत ठेवले आहेत दुसऱ्या गॅसवरती. यामध्ये मी वाटी अशी मधोमध दाबून अशी घालून घेते. हे पेटलेले कोळसे मी त्यामध्ये ठेवते आणि त्यावरती आता घरातलं तूप मी हे त्याच्यामध्ये घालते आहे. हे लगेचच त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे तो धूर आतमध्येच राहील आणि त्याचा सुंदर वास सगळ्या बिर्याणीला येईल. आणि ह्याच्यावरती मी वजन ठेवते. आता आपली ही बिर्याणी तयार झाली आहे पण त्याला थोडी एक वाफ यायला पाहिजे. 10-15 मिनिटं मी असंच ठेवून देईन.
आपली बिर्याणीला वाफ येते तोपर्यंत मी हे बुंदीचं रायतं बनवते. त्यासाठी मी दही घेतले, त्यामध्ये साखर घालून आणि मीठ घालून फेटून घेते. साखर मी आधी घातलेली आहे, त्यामध्ये आता मीठ घालते आणि ते सगळं मिक्स करून घेते. दह्यामध्ये मीठ आणि साखर हे चांगलं मिक्स झाले, ते आता मी सर्व करायला छोट्या बाउलमध्ये काढते. दह्यावरती मी आता बुंदी घालते, त्यावर मी मसाला घालते. मिरची पावडर, काळं मिरी पावडर, आमचूर पावडर आणि जिरा पावडर. आता आपलं रायतं तयार झालं आहे. आता 15 मिनिट झाले आहेत आणि आपल्या बिर्याणीला चांगली वाफ आली आहे. तर मी आता गॅस बंद करते. आता आपली बिर्याणी पूर्ण झालेली आहे. ही उघडून दाखवते. त्यामधली मी वाटी काढून घेते. मी आता सर्व करायला प्लेटमध्ये काढते. आता मी हे सर्व करायला प्लेटमध्ये काढते आहे. आपली बिर्याणी आता खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आपण नक्की करून बघा. ही थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण टेस्टला खूपच छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. बिर्याणी आपली खाण्यासाठी तयार आहे. त्याच्यासोबत हे रायतं आहे आणि मॉकटेल आहे. तुम्ही अशी बिर्याणी करून बघा आणि तुम्हाला आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.